माय सिटी स्मार्ट सिटी या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागातील समस्या जाणून घेत असताना आज आपण नाशिकमधील प्रभाग क्रमांक 10 मध्ये आहोत। नाशिकमधील प्रभाग क्रमांक 10 हा सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये असलेला परिसर आहे। या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कामगार राहतात। या कामगारांच्या काय समस्या आहेत, त्याचबरोबर या प्रभागात याआधी मनसेचे नगरसेवक होते जे आता भाजपमध्ये गेलेले आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर इथल्या नागरिकांना काय वाटतं त्यांच्याशी बोलूयात। काही महिला आणि काही पुरुष आपल्या सोबत आहेत। या प्रभागात काय समस्या आहेत किंवा ज्या समस्या वाटत होत्या त्या सुधारल्यात, काय तुम्ही सांगू शकाल या सगळ्या बाबतीत? आमच्या प्रभागामध्ये आम्हाला स्टॉप खूप लांब आहे। इथून मुलांना जायला किंवा भाजी जरी घ्यायची असली आम्हाला तरी 1.5 किलोमीटर आम्हाला पायी जावं लागतं। आम्हाला रिक्षा नाही, आम्हाला बसची सोय नाही, रस्ता नाही। रस्ता आहे तो वळणाचा रस्ता आहे आणि वळणाचा रस्ता असल्यामुळे गाडीवर जायचं तरी सावधपणे जावं लागतं। मुलं आडवे तिडवे येतात, त्या मुलांची काळजी घ्यावी लागते। त्यामुळे सरळ असा रस्ता पण नाही आहे, ॲक्सिडेंट वगैरे व्हायची भीती वाटते। असा वळणाचा रस्ता आहे। पाण्याची समस्या थोडीफार आमची सुटायवर आली असं वाटतंय आम्हाला, कारण इथं पाण्याच्या टाकीची सोय झाली। पाण्याची टाकी झाली आहे, पाण्याची समस्या काही प्रमाणात सुटेल असं वाटतंय। इतर काही बाबतीत वाटतंय की या महापालिका निवडणुकांमध्ये ही आमच्या प्रभागातली समस्या सुटावी? आमच्या प्रभागात आजपर्यंत साफसफाईवाले येत नाही। पहिली गोष्ट, इथून आमचा विकासच झालेला नाही। सगळ्यात महत्त्वाचं, पाण्याची टाकी झाली ती आमच्यासाठी नाही झालेली, ती अशोकनगर परिसरासाठी झाली। म्हणजे ती समस्या तर आमची सुटणार नाही। जागा जरी आमच्याकडे गार्डन अजून एक पण नाही झालेलं विकसित। सगळ्यात महत्त्वाचं, ह्या गेल्या 5 वर्षात अजून आमच्याकडे एकही नगरसेवक फिरकला नाही। आम्ही 4 वेळेस फोन करतो पण कोणी येत नाही आमच्यापर्यंत आणि आमच्या समस्या सोडवत नाही। कधी साफसफाई, हे बघा पूर्ण कचरा पडलेला आहे सगळीकडे, काही म्हणजे काहीच विकास झालेला नाही। आमचे साधे सोपेच आहे की आम्हाला ज्या सुविधा असतात, ज्या आम्ही कर भरतो त्या सुविधा आम्हाला पोहोचल्या पाहिजे। तुम्हाला काय वाटतं? आमचं म्हणजे असं झालं की नगरसेवक 2 असल्यामुळे आमचं इथे हा विभाग आहे, विभागाकडे एकदम दुर्लक्ष झालेलं आहे। आत्तापर्यंत ज्या सोयी पाहिजे होत्या त्या काहीच झालेल्या नाही। तर कमीत कमी आता हा ओपन पहिले एवढ्या दिवसापासून इथे कसलेच म्हणजे ॲक्शनच घेतल्या जात नाही। त्याच्यामुळे इथे कचरा साठला जातो असं। आता उगाच निवडणूक आहे म्हणून आमच्याकडे कचरा गाडी यायला लागली। एकदा निवडणुका झाल्या की पुन्हा त्या बंद, मग 2-3 महिन्यानंतर जेव्हा आपण तिथे अर्ज करू तेव्हा तिकडे गाड्या येणार असं नाही। खरं तर हे सगळीकडेच बघायला मिळतं की निवडणुका आल्या की कामांच्या गतीला वेग येतो आणि त्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती। असं आहे या प्रभागात? आहे ना, निवडणुका आल्या रस्त्याचे कामं चालू झाली। या आधी रस्त्याचे कामं नव्हते। रस्त्याची खूप दुर्दशा आहेत, गाड्या आदळतात, आपटतात, खड्डे आहेत रस्त्यामध्ये, कचऱ्याचं तर खूपच साम्राज्य आहे। पाण्याची पण व्यवस्था नाही आहेत। काही लोकांच्या वरती टाक्यांमध्ये पाणी सुद्धा जात नाहीत। खाली टाक्या भरून आणि मग नंतर मोटारने त्या टाक्यांमधलं पाणी उपसून वरती चढवतात। काही लोकांकडे खूप समस्या आहेत पाण्याची। या मूलभूत सोयी सुविधांबाबतीतले जे प्रश्न आहेत हे प्रत्येक प्रभागात सारखे आहेत। पाणी झालं, रस्ते झालं, इतर बाबतीतले काय वाटतं? या सगळ्या समस्या दरवेळी निर्माण होतात, दरवेळी आश्वासनं मिळतात, पण त्या समस्या काही सुटत नाहीत। समस्या सुटतात, परंतु आजची परिस्थिती अशी आहे, या प्रभागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 2 नगरसेवक जनतेने निवडून दिले। पक्षाचा जो अजेंडा होता, माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने, मार्गदर्शनाने नाशिकचा ॲक्च्युली कायापालट झाला। परंतु ह्या भागामध्ये असणारे जे नगरसेवक आहे त्यांची जी मानसिकता याला कारणीभूत आहे। काही भाग आता हा जो प्रभाग क्रमांक 10 म्हणून आज जो घोषित झालेला आहे, त्या भागाचा पूर्व भाग जर विचार केला तर त्याचा संपूर्णपणे विकास झालेला आहे। आमच्या ह्या साधारणपणे विश्वासनगर, राधाकृष्णनगर, संभाजीनगर, पिंपळगाव हा जो पश्चिमेकडे जो भाग आहे, त्या भागाचा विकास हा निधीचा विषय नव्हता, परंतु त्यांची जी मानसिकता होती, नगरसेवकाची मानसिकता होती, ती खरी कारणीभूत आहे। दुर्लक्ष आणि आपल्या परिसरामध्ये जिथं राहतात त्या भागामध्ये त्यांच्या आजूबाजूभोवतीचा जो परिसर आहे तिथं कुठल्याही प्रकारचं काम त्यांनी ठेवलेलं नाही आहे। मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जर जनतेचा भरभरून प्रेम आणि वोटिंगमध्ये जर आशीर्वाद मिळाला कलावती सांगळे यांना तर निश्चितच मला आशा आहे। कारण एक सर्वसामान्य माणूस आणि सर्वसामान्य माणसाला कामाची जाण असते। ज्या माणसाने यातना भोगल्या, ज्या या ठिकाणी 1997 साली राधाकृष्णनगरची स्थापना झाली, त्यावेळेस जो चिखल तुडवला, काटे तुडवले, समस्या नव्हती, अनेक समस्या होत्या, पाणी नव्हते, लाईट नव्हते, अक्षरशः 700, 800, 800, हजार फुटावून लाईटीची आणि नळाची पाण्याची व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने सन्माननीय इंद्रभान सांगळे अप्पा
यांनी या ठिकाणी सिंहाचा वाटा आहे आणि त्या समस्याची जाण असलेला माणूस आणि त्यांच्या धर्मपत्नी आज या ठिकाणी कलावती इंद्रबान सांगळे प्रभाग 10 मधून उमेदवारी करत आहेत. त्यामुळे त्या माणसाला कामाची आणि सर्वसामान्य माणसाची जाण आहेत. विशेष म्हणजे तो माणूस एक कामगार आहे आणि कामगाराच्या समस्या काय, या ठिकाणी राहणारी कामगार वस्ती आहेत आणि ह्या कामगार वस्तीमध्ये सर्वसामान्याच्या कामाच्या समस्या बघून या माणसाला परिपूर्ण या प्रभागाची रचना, जाण आणि संकल्पना आणि पुढं म्हणजे उद्देश काय या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे. त्या माणूस निश्चितच या प्रभागातून निवडून आल्यानंतर निश्चित तुम्हाला 5 वर्षामध्ये कायापालट झालेला दिसणार नाही. अक्षरशः नाशिक सिटीपेक्षाही सुंदर आणि स्वच्छ असा हा आमचा बॉर्डरीवरचा भाग होईल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि 100% होईल. नक्कीच या सगळ्या समस्या ज्या नागरिकांनी मांडल्या आहेत, खरं तर मनसेचे उमेदवार आपल्यासोबत आहेत. ज्या समस्या महिलांनी मांडल्यात, काही इथल्या कामगारांच्या ज्या समस्या आहेत, मुख्यत्वे गार्डनची समस्या असू द्यात, या सोडवण्यासाठी पुढच्या 5 वर्षात प्रयत्न केले जातील. महिलांनी ज्या समस्या मांडल्या त्या मी या 5 वर्षात पूर्ण करीन. फक्त एवढंच माझं स्वप्न आहे का एवढ्या महिन्यांनी मला साथ द्यावा आणि मला निवडून द्यावा. मी त्यांची समस्या 5 वर्षामध्ये पूर्ण करीन. ज्या ज्या समस्या मी त्या सोडवायचा प्रयत्न करीन. एवढं बोलून नक्कीच खरं तर थेट उमेदवाराकडनंच आश्वासन मिळालेलं आहे. या सगळ्या प्रभागातील समस्या जाणून घेत असताना आज पहिल्यांदा असं झालं की उमेदवारही आपल्यासोबत आहेत आणि उमेदवारानं लगेचच त्याच ठिकाणी आश्वासन दिलंय. बघूयात हे उमेदवार त्यांचं आश्वासन किती पाळतायत. येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर ते समजेलच. कॅमेरामॅन लोकेश माळीसह जयरामपुरी, साम TV, नाशिक.